नमस्कार मंडळी, जे खानदेश निर्मिती गृहोद्योगच्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। तुम्ही बघत आहात आज निर्मिती गृहोद्योगचं शॉप। खापरावरची पुरणपोळी मांडे बनवणे हा एक पारंपरिक मेनू आहे। वर्षानुवर्षे ही परंपरा चालत आलेली आहे खानदेशातली, तुम्ही बघू शकताय। आणि आता हे अक्कलीचा माझा खरं तर व्यवसायात रूपांतर झालेलं आहे। पिझ्झा बर्गरपेक्षा तर कैक पटीने या गोष्टी चांगल्या आहेत। बऱ्याच लोकांना ह्या गोष्टी मिळत नाही। शहरी भागात तरी या गोष्टी खूप कमी प्रमाणात मिळतात। गावाकडे जर तुम्ही बघितलं तर ह्या गोष्टी घरोघरी होत असतात। खापर हे खानदेशात प्रत्येकाच्या घरात असणारच। आणि मी नाशिकला राहते। नित्यनेम आमचं हे काम चालू असतं। आता ते अधिक मास म्हणून आम्हाला भरपूर ऑर्डर्स असतात दररोज। आणि मांड्यांचा हे आम्हाला फुल स्टॉक करून ठेवावा लागतो मोठ्या मोठ्या ऑर्डरसाठी सुद्धा। जर तुम्हालाही खापरावरचे पुरणपोळी मांडे खायचे असेल तर नक्कीच निर्मिती गृहोद्योगला संपर्क करा। आमचा पत्ता आहे छत्रपती संभाजीनगरहून समृद्धी हॉस्पिटलजवळ, श्री स्वामी समर्थनगर, पंचवटी, नाशिक। खापर हे मातीचं भांडं असतं आणि ह्या मातीच्या भांड्यावरती ही पुरणपोळी बनवली जाते आणि ती खमंग अशी भाजली जाते। तिची टेस्ट ही वेगळीच असते आमरसासोबत। तर तुम्ही जर आमरसासोबत पुरणपोळी खाल्ली नसेल खापरावरची तर नक्कीच ट्राय करा कशी लागते, तर तुम्हाला वेगळाच अनुभव येईल। तव्याच्या पोळीचं जे पुरण असतं ना ते अगदी जागेवरच असतं आणि यातलं जे पुरण असतं पूर्ण पोळीमध्ये पसरतं आणि तो आकार मोठा होतो पोळीचा। आणि तुम्हाला असं वाटत असेल की ह्या पोळीमध्ये पुरण खूप कमी असतं, ते तसं नसतं। ते पूर्ण डिवाईड होतं काठापर्यंत पुरण त्या पोळीमधलं, म्हणून ते। आणि पोळी ही अगदी कागदासारखी असते, पातळ असते आणि तिला एकदम असा मऊपणा असतो। ती 4 दिवससुद्धा टिकत असते। 4 दिवस म्हणा तुम्ही फ्रीजमध्ये ठेवली तर 8 दिवससुद्धा टिकत असते ही पोळी। तव्याची पोळी तर प्रत्येकाला आवडते, म्हणजे घराघरात जास्त करून तव्याची पोळीच बनवतात। तव्याच्या पोळीपेक्षा सुद्धा ही पोळी खरंच खूप वेगळी लागते। ही कला खरंच खूप अप्रतिम आहे, तुम्ही नक्कीच करण्याचा प्रयत्न करा। आणि आता आम्ही आमरस थाळीसुद्धा सुरू केलेली आहे, तर नक्कीच तुम्ही निर्मिती गृहोद्योगच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक शेअर फॉलो करायला विसरू नका। धन्यवाद।